पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। बारामती नंतर सर्वात लक्षवेधी आणि चर्चेत राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ। इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यात थेट लढत होत आहे आणि या लढतीमध्ये सध्या प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघातली लढत जी आहे ती चुरशीची ठरलेली आहे। मी सध्या इंदापूर शहरातल्या या पकाच्या चहा या प्रसिद्ध चहाच्या ठिकाणी आलेलो आहे। आपण या ठिकाणी बघतोय की जे जिथले कार्यकर्ते आहेत, स्थानिक नागरिक आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात आणि चहा प्यायला या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते। आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। बाबा कुठले आहेत, काय नेमकं कुठनं आलात आणि काय वाटतं इंदापूरचं वातावरण सध्या? इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे प्रचंड मताने निवडून आहेत। त्यांचं काम आहे, त्यांनी इंदापूर तालुक्यात संस्था उभा केल्या, त्यांनी लोकांना बेरोजगार उभा केले। इंदापूरचा हे लोकप्रतिनिधी त्यांनी काही काम केलेलं नाही, कुठली संस्था उभा केलेली नाही। निश्चित आपण लोकांना कंत्राट वाटून सुद्धा विकास होत नाही। त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील प्रचंड बहुमताने निवडून। इंदापूर मधून काय तुम्हाला काय वाटतंय? प्रवीण भैया देखील उभे राहिलेत, नाही त्यांचा काही इफेक्ट होणार नाही। हर्षवर्धन पाटील साहेबच निवडून येते। हर्षवर्धन पाटील साहेबांचं काम आहे इथं। आता इथं हे केलं जातंय की मिनी MIDC जंक्शनला येणार, इथूनच उद्योग जर गुजरातला चालले तर इथं कुठला उद्योग येणार? गुजरातला उद्योग इथं महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी आपल्याला शरद पवार साहेबांची गरज आहे। शरद पवार साहेबांच्या मागे उभे राहण्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेब विधानसभेला निवडून येऊन इथे इंदापूर तालुक्याचा एम्प्लॉयमेंटचा जो हे आहे प्रश्न तो सगळा मिटवून, आता मेन प्रश्न एम्प्लॉयमेंट आहे। जवळजवळ इंदापूर तालुक्यातून 12वीचा जर तुम्ही अभ्यास केला तर साधारण 2000 विद्यार्थी बाहेर पडले। त्यांच्या जॉबचं काय? त्यांनी पुण्याला जायचं, इकडे जायचं। इथं जर उद्योग आले तर आपल्याला इथं सगळे उद्योग दत्ता म्हणतात ना MIDC आणली, मंजूर केली आता विधानसभा। ते ज्या पक्षात आहे ते भाजपवर आहे आणि भाजपने सगळे उद्योग गुजरातला नेले तर इथं कुठले उद्योग येणार? जंक्शन MIDC काय येणारच नाही ना, उद्योगच येणार नाही तिथं। शरद पवार साहेबच उद्योग आणू शकतात तिथं। त्यामुळे महाविकास आघाडीचीच सरकार इथं पाहिजे। महाविकास आघाडी म्हणजे हर्षवर्धन पाटलांना संधी दिली पाहिजे। हर्षवर्धन पाटील साहेबांना संधी दिली पाहिजे। त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील साहेबांना कॅबिनेट मंत्री करणार आहे, त्यामुळे आपण एका कॅबिनेट मंत्र्याला मतदान करतो किंवा साध्या आमदाराला करत नाही। बरोबर आहे। बाबा कुठले आहेत तुम्ही? गाव कुठले? कळम। काय वाटतंय राजकीय वातावरण? निवडणूक आली आता, नाव नवऱ्याचं पोर सोय येते, कुणी बी कुणीकडे जात येते, ती काय बंद व्हायला पाहिजे। आणि मूळ म्हणजे कसं आहे की इकडचं 2 माणसं आहेत, ती माणसं वेगळी जातील आणि जी वकिली पॉईंटवर बोलते ती मला जनतेनं आव्हान दिलंय की तुम्ही शरद पवारांच्या मागे जा। आणि त्याच्या पंचवार्षिकला शरद पवार हे त्यांचे पाय काढतो म्हणले होते आणि ह्या वेळेसच कसं घेतलं म्हणजे कसं आहे की स्वतःसाठी सगळी जातील। शरद पवार झाला, अजित दादा झाला, अगर हर्षवर्धन पाटील झालं, कुणी जरी झालं तरी ही पहिल्यापासून अशीच आहे, तिकडं खायला गावात तिकडे पळते। पण आता काय परिस्थिती आहे? मग तिरंगी लढत होती, कारण हर्षवर्धन पाटील आहेत, दत्ता मामा आहेत आणि आता प्रवीण भैया पण आहेत। हो, आता तिरंगी जरी लढत जरी झाली तरी सुद्धा हे पक्ष तिन्ही पक्ष कमजोर आहेत, म्हणजे जोरदार आहेत। तसं काय कुणाला सांगू शकते? मग कुठलं सरकार यावं असं वाटतंय? महाविकास आघाडी का महायुती? आता एवढा विकासाच्या दृष्टीनं कोणी काय बोलतंय ते काय आपल्याला बी सांगता येत नाही, आपण कसं काय सांगू? तुम्हाला काय वाटतं? पण तुमचं मत काय आहे? माझं मत काय आता तुमचं आहे तीच माझं मत आहे। मी आता माझं मत कसं सांगू? महायुतीचं सरकार यावं का महाविकास आघाडीचं? कोणतं सरकार चांगलं आहे? उद्धव ठाकरेंचं, शरद पवारांचं का फडणवीसांचं आणि अजितदादांचं? तसं सरकार म्हणजे हुकुमशाहीच पहिली बरी होती असं वाटतंय मला। हुकुमशाही बरी होती असंच वाटतंय मला, कारण का हुकुमशाहीच्या वरच झालंय हे। तुमचा बुलबुक्याचा मार म्हणल्यावर काय काय ठिकाणी होतंय ना। शेती आहे का तुम्हाला? शेती काय परिस्थिती आहे? शेतीचं काय आहे? आता शेती पिकवायची म्हणून पिकवायची, शेती तू पडाक नाही ठेवायची म्हणून पिकवायची, बाकी काय सुद्धा नाही। उत्पन्न काहीच राहत, उत्पन्न काहीच राहत नाही, कारण मजुऱ्या मागल्या, सगळं मागले, त्याच्यामुळे काहीच नाही।
आता काय केलंच पाहिजे किती पर्याय काय नाही. म्हणजे आता पण हे तिन्ही राजकारण जे आहे का नाही हे राजकारण पक्ष सोडून जा कोणी जरी जो या पक्षात येतोय त्याच पक्षाची निष्ठावंत राहायला पाहिजे. पक्ष बदलला नाही पाहिजे. आता का होईना हे पक्षातलं पुन्हा भाजपमध्ये जाते कोण कुणीकडे जाते शरद पवाराचं होईना त्यांचा पक्ष फुटला असं फुटायला नाही पाहिजे. फोडाफोडी करतात ना पण आता राजकारण. ती तर व्हायला नाही पाहिजे. हा नियम ठेवला पाहिजे पहिला. हे मतमोजणी अधिकाऱ्यांनी किंवा त्या ह्यांनी पक्ष फोडला नाही पाहिजे हा मत ठेवलं पाहिजे. हे मत ठेवलं पाहिजे. पोटासाठी ह्याच्यासाठी कोणी बी कोणीकडे पळतंय हो. राजकारण कसं आहे तुम्हाला मागास म्हणलं नाही सकाळ अरे की नाव नवऱ्याचं परसवाडी यायचं म्हणजे इकडून याचं निवडून तिकडे पळायचं. कशासाठी पळायचं? पोटासाठीच पळायचं. काय खायला गावत नाही म्हणूनच पळायचं असंच म्हणायचं. फोडाफोडीचं राजकारण चाललंय. हा सगळं फोडाफोडीचं राजकारण ही बंद व्हायला पाहिजे. कुठलेच गाव तुमचं? गाव कुठलंय? कुठलं गाव? गल्लंडवाडी. काय इंदापूरची परिस्थिती आहे? सगळं वातावरण काय तिन्ही उमेदवार समान आहेत त्यामुळे बॅलन्सिंग आहे. बॅलन्सिंग आहे. कोणाच वरचढ नाही. कोणतं नाही करते दोन मंत्री आहेत माजी मंत्री आणि हा गावाचे आहे. सगळ्यांचा संभ्रम आहे. संभ्रमाची अवस्था आहे. वातावरण कोणाचं आहे असं कोणाच्या बाजून दिसत नाहीये. तिथेही तुम्ही जाऊन बघा एकाच्या बाजूने म्हणजे कुठल्या जर गावामध्ये गेलं तर तुम्हाला तिन्ही पण तिन्ही उमेदवार. महाविकास आघाडी चांगली आहे का महायुती चांगली आहे? राज्यात काय परिस्थिती राहील काय वाटतंय तुम्हाला? काय हवं असं वाटतं? माध्यमात बघितलं ना महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडी महायुती फरकच कळत नाही. ती माणूस काय म्हणते असं बघून सध्या लोकांना काढले ते महाविकास आघाडी वगैरे लोकांना काय समजत नाही. महाविकास आघाडी महायुती काही त्यातलं कळत नाही. फक्त लोकल उमेदवार कोण होते पण त्यामध्ये लोकल उमेदवारावरती आहे. म्हणजे आता लोकलचं सांगताय तर मग कोण चांगलं तुम्हाला काय वाटतंय? का कोणालाच निवडता येणार नाही? मतदान तर नाही मतदान होईल समानच होईल मतदान. आता अगदी जो काही अगदी फरक निवडून किती फरकाने येईल असं वाटतं? 1-2,000 3,000 2-3 हजाराच्या फरकाने येईल. त्यापेक्षा जास्त नाही. नाही ना. आपल्याकडे आपली आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुठलं गाव तुमचं? इंदापूर. नाव आणि काय करता तुम्ही? मी व्यवसाय करतो. शेती संदर्भात जे इनपुट्स लागतात त्याचा मी व्यवसाय करतो. काय परिस्थिती आहे राज्यातली आता शेतीच्या संदर्भात? काय परिस्थिती राहते? शेतीमध्ये सध्या तरी काही ज्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेरू वगैरे पिकवला जातो त्याच्या संदर्भात थोडं मार्केट रिव्हर्स आहे. पण लोकांना 2-3 वर्षामध्ये चांगले पैसे शेती मक्केचा सुद्धा चांगला प्रकारचा रेट आहे मक्के इंदापूर तालुक्यात आणि लोक खुश आहेत. चांगला झालेला मान्सून आणि शेतीच्या काही उत्पन्नाचे दर तसे टिकून आहेत. काही फळ उदाहरणार्थ कांद्याचे रेट चांगले आहेत सध्या. परत डाळिंबाचे रेट एवढे चांगल्या प्रकारचे मिळतात. त्यामुळे एकंदरीत शेती क्षेत्रामध्ये फील गुड फॅक्टर आहे. शेतकरी खुश आहेत का? शेतकरी खुश आहेत. तसंच लोकांना अनुदान पण चांगल्या प्रकारचं मिळत आहे प्रत्येकाला. नंतर महिलांना पण काही प्रकारच्या योजनेचा फायदा होतोय लाडली बहीण सारखा. त्यामुळे एकंदरीत वरवर पाहता तरी एकंदरीत लोक खुश आहेत. परंतु केवळ ह्याच्यावर राजकीय भविष्य अवलंबून नाही असं मला वाटतं. इंदापूरचं काय वातावरण आहे? इंदापूरची कुठं हवा कुठल्या दिशेने चालली? इंदापूरच्या राजकारणामध्ये बरेचसे अंडर करंट बघायला मिळतील आपल्याला चालू इलेक्शनच्या दरम्यान. गेले 3-4 वर्षापासून महाराष्ट्राचं जे समाज मन आहे किंवा समाजामध्ये निर्णय समाजामध्ये खूप प्रचंड असंतोष दुष्पुसवला आहे आणि हे नक्कीच इलेक्शन मध्ये तुम्हाला प्रकर्षाने निकालाच्या दरम्यान जाणवते. आता लोक शांततेत प्रतिक्रिया द्यायला टाळतात परंतु त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्पुसी पुन्हा काही लोकांना आपल्याला आपल्या अन्याय झाला ही भावना प्रकर्षाने लोकांच्या मनात आहे. निर्णय वर्गाच्या बाबतीत आणि लोकसभेची निकाल आणि विधानसभेचे निकाल ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसला असं तरी आता वाटतं. काय वाटतंय महाविकास आघाडीचं सरकार येईल का महायुतीचं सरकार येईल राज्यात? युतीचं काटावर बहुमत होईल असं मला तरी आता वाटतंय. का तर एकंदर सगळा महाराष्ट्राचा अभ्यास करता अजितदादांना सुद्धा चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळणार आहे. कागल वना किंवा
इंदापूर सारख्या ठिकाणी सुद्धा अजितदादांना अजितदादा डार्क हॉर्स म्हणून पुढे नक्कीच येतील असं मला वाटतं. इंदापूरमध्ये अजितदादांचं म्हणजे दत्तामामांचं सीट लागेल असं वाटतं. आहे म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण दत्तामामा नाही तर काय तसं म्हणायला हरकत नाहीये सध्या तरी. पण दुसरीकडे आता एक नवीन चेहरा मैदानात उतरलाय, प्रवीण भाई आहेत. बरोबर हर्षवर्धन पाटील इतके वर्ष मंत्री होते, सहकार मंत्री होऊन काम केलेलं आहे त्यांनी. हा. त्याचा काही फटका बसेल किंवा फायदा होईल असं? आता प्रवीणभाई यांचा जो प्रचार आहे तो त्यांना 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. नियोजन इतकं सुंदर नियोजन, इतक्या नवख्या उमेदवारांनी इतकं सुंदर नियोजन केलंय आज तालुक्यामध्ये, तर त्यांचा प्रचार बघता त्यांचा प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण अजून त्याच्यामध्ये त्यांना त्या बाबतीत रिटर्न्स मिळतात का नाही हे पण पाहणं तितकंच महत्वाचं होईल. पण त्यांनी वातावरण आणि भविष्यामध्ये ते इंदापूरचं चांगलं नेतृत्व करतील. हे ह्या दरम्यान इलेक्शनच्या दरम्यान त्यांची जे सगळे लोक जी फिरतायत, घरातल्या व्यक्ती 10-20 त्यांच्या टीम स्वतः वैयक्तिक फिरतायत तालुक्यामध्ये आणि त्यांचं प्रचाराचं नियोजन वगैरे चांगलं आहे. पण आता कसं यश मिळेल हे इतक्या लवकर आपण सांगू शकत नाही. तुमचं काय मत आहे, कुठलं गाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे? इंदापूर सध्या परिस्थिती काय करता तुम्ही? मी व्यवसायच करतो, हॉटेल व्यवसाय आहे माझा. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली तर तुतारीला वातावरण पोषक आहे आणि हर्षवर्धन पाटील बऱ्यापैकी मतांनी निवडून येतील अशी म्हणजे त्यात काही शंकाच नाही. का बरं हर्षवर्धन पाटील? कारण आमदार मामा म्हणतायत की 6,000 कोटी रुपये इंदापूरच्या विकासाला आणलेत. मग काय वाटत? 6,000 कोटी आणले बरोबर आहे. 6,000 कोटी त्यांनी रस्त्यांची कामं केली, त्यांच्या जवळच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय केलं, 10 रुपयाचं काम 1 रुपयात केलं, 2 रुपये वाटले आणि 7 रुपये खिशात ठेवले. जी काय कामाची त्यांची क्वालिटी आहे किंवा दर्जा आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचा काम झालेलं आहे. 6,000 कोटी आणलं त्याचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे. ठराविक 4-2 कॉन्ट्रॅक्टरला होणं म्हणजे काय काम विकास किंवा इंदापूर शहराचा विकास नाही ना. त्यामुळे त्यांनी का एवढे पैसे आणले वगैरे याचा काही विषय घेत नाही. राज्यात काय परिस्थिती राहील असं वाटतंय? राज्यात बऱ्यापैकी पवार साहेबांमुळं महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता दाट वाटते आणि महाविकास आघाडीचं थोडेफार का होईना हे नाही पण बहुमत होईल असं राज्याची परिस्थिती आहे सध्या. बाबा कुठलं गाव तुमचं? माळवाडी 1 नंबर माळवाडी. 1 नंबर माळवाडी. काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे तुमच्या भागात? परिस्थिती आमच्या हर्षवर्धन पाटील जे 1 नंबरने निवडून येणार आहे. आता त्यांनी कॉलेज काढले, हायस्कूल काढले, ती कारखाना काढला आणि ऊस कुठं लावायचा ते आम्हाला काळजी ऊस आहे. आम्ही हर्षवर्धन पाटीलच विजयी करणार सगळी. म्हणजे ऊसासाठी फक्त? ऊसासाठी कारखान्यात पोरं शाळेत जाते, ती शाळा हायस्कूल काढली, ती हायस्कूलमध्ये कुठं जायचं. त्यांनी पाणी आणलंय, पूर्ण उजली जाणे पाईपलाईन करून दिली, त्या लेफ्ट दिले करून शिन्याला. त्याच्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटीलच बघतोय, बाकीचं बघणार नाही कोणाच. बाकीचा कोणाच विचारच करत नाही? नाही ना, मतदान करणारच नाही जिथं आहे त्यावर. हर्षवर्धन पाटील जे म्हणून आम्ही बघतो. जिवंत असेपर्यंत हर्षवर्धन पाटलांचं त्यांचं जिवंत आहे पण ते तर सारखं पक्ष बदलतायत असा आरोप होतोय त्यांच्यावर. किती जर बदलला तर पवार यांचे पाठिंबा मोठा आहे, मग त्याच्यावर त्यांनी जे पक्ष बदलला त्याबद्दल काय सुद्धा वाटत नाही आम्हाला. काय कोणाचं 2 पैशात निधन नाही, काय नाही, काय केलं त्यांनी. मानेने दुधाचा पैसा आमचा खाला, 5 रुपये ना आम्हाला खातात सुद्धा पैसे मिळणार. शेण खात सुद्धा आमच्या ताब्यात राहणार. ते मोटरच्या पेट्रोलच्या डिझेल मध्ये जाते, तर आम्ही त्याला मतदान कोणाला करणार नाही. हर्षवर्धन पाटीलच बघतात. राज्यातली काय परिस्थिती राहील? तुम्ही पवार साहेब आहे तवारची पवाराची सगळी जो मुख्यमंत्री ही सगळी त्याची होणार आहे. मुख्यमंत्री होईल पण अजितदादा तर त्यांना सोडून गेलेत बाबा. आता काय भाऊ आहे किती आजार लई बोलणार आहे. हे आमच्या पंचायत समिती सगळं पाईपलाईन सगळे खालं त्यांनी 1900 आपल्या आजारदार आहे. सोडून गेल्याचं फळ भोगलंच केलं तिघच नसतं तसलं नाही दिवस. काय म्हणता तुम्ही? अजितदादा पवार साहेबांना सोडून गेलेल्याचं फळ भोगलंच ना त्यांनी. जर ते त्यांचं एवढं कर्तृत्व असतं किंवा साहेबांना सोडून त्यांचं वर्चस्व वाढणार असतं तर लोकसभेला त्यांचे मेसेज पडलेच नसते ना. मग सोडून जाऊन त्यांचा फायदा काय झाला? आणि त्यांचं जे राजकारण होतं ते साहेबांच्याच जीवावर होतं. साहेबांना टाळून नाही जमणार ना. शेवटी जे काय फाउंडर किंवा जे उभा केलंय मूळ पाया हे साहेबांचा आहे. आयत्या पिठावर एकोट्या ओढणारे दादा आहेत. शेवटी कसं असतंय, झिरोतून उभा करणं आणि आयत्या ह्याच्यावर साहेबांनी जे उभा केलेलं होतं त्याचा त्यांना ते हे करायला दिला म्हणजे अजितदादाचं हे असं काही नाही ना. अजितदादा साहेबांचे जीवच होते.
त्यामुळं अजितदादाचा काही विशेष असा काही विषय प्रभाव पडेल असं काही वाटत नाही. आणि राहिला विषय जे काय आता अजितदादाच्या गटात आमच्या इंदापूर तालुक्यातून बरीचशी नेते मंडळी गेली, ते तर सगळे पदाधिकारी होते जे हर्षवर्धन पाटलांकडे पदं भोगली आणि आता तिकडे गेले. त्याचं कारण त्यांना कसं आहे, अजितदादाच्या गटामध्ये मर्यादा किंवा हे घ्यायचंच विषय आहे. त्यामुळे त्यांनी जे पदाधिकारी गेले ते फक्त गेले, कार्यकर्ते कोण गेले नाहीत अजितदादाच्या ह्याच्यात इंदापूर तालुक्यातून. जे मतदार आहे, मूळ मतदार किंवा निष्ठावंत मतदार हा हर्षवर्धन पाटलाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलच येणाऱ्या पंचवार्षिकला निवडून येणार. काय वाटतं तुम्हाला? हे सगळी चर्चा ऐकली आपण, बराच वेळ झालाय. काय वाटतंय, काय परिस्थिती राहील? सध्या तर अटीतटीची परिस्थिती आहे. विषय असा आहे की मला कोणावर टीका करायची नाही, पण जे विद्यमान आमदार होते ज्यांना मंत्रिपद मिळालं होतं भाऊंना, 20 वर्षाच्या कालावधीमध्ये समोरच्याचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे असं त्यांनी विकास करून ठेवायला पाहिजे होता. तो काही दिसत नाही. समोरच्याचा पक्षाचा कोणता जरी उभारला, शेवटच्या एका सभेला यायचं आणि इंदापूर तालुक्याचं मतदान फिरलं पाहिजे, ते काही चित्र दिसत नाहीये. अजूनही इंदापूर रस्त्यासाठी, विजेसाठी, शैक्षणिक संस्थांसाठी झगडत आहे. खासदार का असताना शरद पवार साहेबांनी फक्त बारामतीचा विकास केला. त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा, बारामतीच का बरं दिसली, इंदापूर दिसलं नाही, दौंड दिसलं नाही, हा फक्त बारामती का दिसली? मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझा संबंध हा सगळ्या लोकांशी येतो. मला माझ्या तालुक्याचा विकास हवा आहे. विकास हा काय असतो तर विकास म्हणजे शिक्षण संस्था आणायला पाहिजेत. शिक्षण संस्था आणल्यानंतर सगळ्यांना सुविधा मिळायला पाहिजेत. ह्या सगळ्यामध्ये लोकांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, तो पण स्थानिक लोकांना पाहिजे. तर विषय असा येतोय की सध्या तरी वातावरण अटीतटीचं आहे आणि बर्णे मामाचं एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःने कामं केलेले असं दाखवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पारडं जड. प्रवीण मानेंचं काय इम्पॅक्ट राहील? कारण नवीन चेहरा आहे. ऍक्च्युली कसं होतं माहितीये का, नवीन चेहरा जो असतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जर का पहिला पक्ष बघितला तर मी मनसेचं 13 आमदार दिले होते मनसेला निवडणुकीमध्ये. तसं प्रवीणभाई सुरुवातीच्या लाटेमध्ये मतं मारून येतील, पण सध्या तरी वातावरण हर्षवर्धन पाटील विरुद्ध बर्णे मामा अशीच लढत होणार. शेवटी प्रवीणभाई माने मागे पडत राहतील. मागं पडतील. काय तुम्हाला काय वाटतंय, नेमकं काय वाटतंय? सगळे जे राजकीय वातावरण आहे, इंदापूरचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, महायुतीचं आहे, जी राज्यातली परिस्थिती आहे, काय वाटतंय नेमकं? आता सध्या तरी वातावरण थंडी पडलेली आहे. राजकीय वातावरणाबद्दल बोलतो. राजकीय वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर ते 20 तारखेनंतरच कळेल तुम्हाला. 20 ते 20 तारखेनंतर. आता कसं आहे, सगळ्यांची मतं ही वैयक्तिक मतं असतात आणि ती मतं ऍक्च्युली गुप्त ठेवायची असतात. ती गुप्त मतं 20 तारखेला तुम्हाला त्या पेटीमध्ये दाखवावं लागतात आणि 23 तारखेला त्याचा निकाल लागतो. आता आपण काही बोलत बसलो म्हणजे एक जुगार खेळण्यासारखं सत्ताचा येतो. मला असं वाटतंय, मला कसं वाटतंय, आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं ना की विकासाच्या 2 व्याख्या आहेत. विकास एक तर सार्वजनिक विकास पाहिजे, म्हणजे सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर, आणि दुसरा विकास असतो वैयक्तिक विकास, वैयक्तिक मतदाराचा विकास. वैयक्तिक मतदार काय करतोय त्याच्यावर तो विकास अवलंबून आहे. मग सार्वजनिक विकासातून वैयक्तिक विकास साधला गेला पाहिजे. मग सार्वजनिक विकास काय, जसं डॉक्टरने सांगितले, काय मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, शेतीसाठी काही पाण्याचे जे काही शेतीचे प्रश्न असतील, मेन आपलं कसं शेतकऱ्यांचं आहे. आणि आजकाल सगळ्या नेत्यांचं काय झालं, इलेक्शन पुरतं शेतकऱ्यांना खुश करतो. आता समजा आता शेतीचं इलेक्शन आहे, ऊसाचा दर जास्त देणे एवढं त्यांच्या हातात आहे. बाकी फळबागा किंवा बाकीची इतर पिकं असतील त्या त्यांच्या हातातल्या गोष्टी नाहीत. मार्केटमध्ये मार्केटमधल्या विषय आहे. नेत्यांच्या हातात काय आहे, की कारखानदारी आणि ऊसाचा दर नाही. आता सध्या काय करता येते, आता इलेक्शनच्या पुरतं ऊसाचा दर देत आहेत आणि नंतर 4 वर्ष काय करतायत, 4 वर्ष काही करत नाही. आता ह्या सगळ्या नेत्यांनी नैतिकता तर सोडलेलीच आहे. त्यांची फार चोंडामोदा केलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्याबद्दल बोलणं तर चुकीचंच आहे. नेत्यांचं पर्टिक्युलर एका माणसाबद्दल बोलणं आता सध्या काय खरं राहिलं नाही. उद्या कुठं जातील, परवा काय करतील, काय सांगता येत नाही. पण कुठलं सरकार तुम्हाला चांगलं वाटतंय? महाविकास आघाडी 2.5 वर्ष आपण उद्धव ठाकरेंच्या काळातलं सरकार पाहिलं, त्यानंतर शिंदे गेले फडणवीसांसोबत, आता महायुतीचं सरकार सध्या काम करतंय. लाडकी बहीण योजना किंवा अनेक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत महायुती सरकारनं.
त्यांचा दावा आहे की या सगळ्या योजना ज्या आहेत त्या जोरावर आपण पुन्हा एकदा निवडणूक जिंकू. काय वाटतं? पण ते काय आता शेवटी मतदारांना लाभ दिल्यासारखं आहे ना. लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखीन बाकीच्या कुठल्या योजना असतील त्यांच्या, ह्या तुमच्या इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही काढलेल्या योजना आहेत. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सत्ता हातात घेता त्यावेळी तुम्ही त्या योजना सगळ्या काढल्या पाहिजेत, 5 वर्ष त्या योग्य रीतीने राबवल्या पाहिजेत त्या योजना, आणि त्यानंतर मग ते विकास कामांचा काही विषय ते सांगता येईल. त्यामुळे कुठलं सरकार, सगळे सरकार सेम काम करतात, काही कुणाला झाकावून कुणाला उघडावं असं काय नाही. महायुती सरकार असेल, महाआघाडी सरकार असेल, आणखीन अपक्ष असेल, तिसरी आघाडी असेल, चौथी आघाडी असेल, त्या आघाड्यांचा काय उपयोग नाही. ते स्वतः फक्त काम करता येते आणि जनतेला दाखवण्यासाठी ही विकास कामं चालू आहेत. इंदापूर मधले 3 उमेदवार जे आहेत, हा. दत्ता भरणे आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत आणि प्रवीण माने आहेत. काय वाटतंय पारडं जड कोणाचं आहे? मतदान तर तुम्ही 23 तारखेला दिसणार आहे, मतदान 20 तारखेला करणार, 23 तारखेला निकाल जाहीर होणार, पण तुम्हाला सध्या चित्र काय दिसतंय? आता सध्या पारडं बॅलन्स आहे बघा. असं कोण असं वर चढ आणि तुरून खाली असं काही कळत नाही. पारडं कधी करणार तुम्हाला? आदल्या दिवशी रात्री पारड्यात तुम्ही काय टाकताय लोकांच्या, त्यावेळी तुमचं पारडं करणार. आता पारड्याचं काही सुद्धा उपयोग नाही. लक्ष्मी दर्शन होणार. लक्ष्मी दर्शन होईल किंवा आणखीन काय दर्शन करतील ते करतील. मग आता तिघं सारख्या बॅलन्स लेवलला आहेत. खूप खूप धन्यवाद. हे होते इंदापूरकर. इंदापूरमध्ये लोकांचा अंडर करंट आहे पाहायला मिळतोय. लोक खुलून बोलत नाहीयेत. काही लोक हर्षवर्धन पाटलांची बाजू घेत आहेत, काही लोक दत्ता भरणेंची बाजू घेत आहेत. मात्र जे लोक आहेत ते खुलून बोलत नाहीयेत. त्यांच्यामध्ये अंडर करंट आहे. काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, काही लोकांनी सांगितलं की कार्यकर्त्यांमधला अंडर करंट जो आहे तो 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी बाहेर निघेल आणि 23 तारखेला गुलाल कोणाचा होईल हे मात्र सांगता येणार नाही. पण सध्या इंदापूरमधलं वातावरण जे आहे ते संमिश्र आहे. प्रचाराचा जोर आणखी 4 दिवस वाढणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीचा प्रचार पाहायला मिळतो इंदापूरकरांना ते आपण पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, इंदापूर.